पैसा आहे, पण काम करायला लोक कुठे आहेत त्याच्याकडं? स्वतःची माणसंच नाही आहेत ना. ते काय करतं माहिती आहे? ते जगातून हुशार मुलं शोधतं, त्यांना डॉलरचं आमिष दाखवतं आणि आपल्या कंपनीमध्ये ना ते ब्रँडेड मजदूर म्हणून राबवून घेतं. का करू शकतं अमेरिका असं? का करतं? अमेरिकेनं हेच द्वितीय विश्वयुद्धानंतर केलं. दुनियाभरच्या हुशार वैज्ञानिक लोकांना स्वतःच्या देशात आणलं, स्वतःच्या देशासाठी काम करायला सांगितलं. स्वतःच्या देशासाठी काम करा, तुम्हाला मान देतो, सन्मान देतो, राहण्याची सोय करतो, तुम्हाला पैसा देतो, सन्मान देतो, सगळं द्यायला तयार झाला. अमेरिकेनं त्या सगळ्या वैज्ञानिकाला स्वतःच्या देशाच्या प्रगतीत काम केल्याबद्दल हे सर्व सुविधा पुरवल्या. तुम्हाला जर माहिती करायची असेल तर गुगलवरती सर्च करून बघा. वैज्ञानिक लोकांना काय काय सुविधा दिल्या, काय काय सन्मान दिला. हा अमेरिकेनं दिलेला सन्मान आहे, ज्या सन्मानाच्या जीवावरती आज अमेरिका करोडो अरबोमध्ये धंदा करते. त्याच्याकडं आजचं प्रगत तंत्रज्ञान आहे. असंच नाही प्रगत तंत्रज्ञान मिळालं, त्यांना हिऱ्याची किंमत होती, त्यांनी ते सगळे हिरे गोळा केले, हिऱ्यांची योग्य किंमत दिली. मग प्रश्न हा आहे की भारताची हिऱ्यासारखी मुलं देश सोडून परक्याच्या शेतात का राबतात माहिती आहे का? कारण आपल्या देशाची जी सिस्टीम आहे ना, सिस्टीम, आपण म्हणतो भारत हा महासत्ता होईल, पण सत्य काय आहे माहिती आहे का? जोपर्यंत आपली सिस्टीम गंजलेली आहे ना, तोपर्यंत आपली बुद्धिमत्ता बाहेरच जात राहणार. तुम्हाला माहिती आहे का, भारतातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती किंवा असा बुद्धिमान व्यक्ती पहिलं प्लेन पकडून अमेरिकेला जायचं का विचार करतो? तुम्ही अजून बघितलं नसेल, अमेरिकेला जाण्यासाठी लाईन लागते, लाईन, की आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. का बरं होतं असं? कारण अमेरिकेला किंमत आहे टॅलेंटची, गुणवत्तेची किंमत आहे, आणि त्या किंमतीचा वापर करते. म्हणून अमेरिका पहिल्या फ्लॅटमध्ये बसवून आपल्या लोकांना घेऊन जाते. आपल्याच लोकांना नाही, दुनियातले, जगातले सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती, ह्या व्यक्तींचं अमेरिकेमध्ये रेड कार्पेट टाकून स्वागत केलं जातं. अमेरिकेमध्ये त्यांची किंमत केली जाते. अमेरिकेमध्ये नेहमी बुद्धिमान लोकांची किंमत होती. त्यामुळे आज अमेरिका प्रगत आहे. आपल्याकडं काय माहिती आहे का? आपल्याकडं टॅलेंटपेक्षा जात पाहिली जाते, गुणवत्तेपेक्षा आरक्षण पाहिलं जातं, आणि वशिलीबाजीवर चर्चा होते. सर्वात